मी वैदेही पंचादेवी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओत आपण भारताचे तिसरे राष्ट्रपती व सखोल विद्वत्ता असणारे थोर शिक्षक डॉक्टर झाकीर हुसेन यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। झाकीर हुसेन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 रोजी हैदराबाद येथे झाला। त्यांचे घराणे मूळचे उत्तर प्रदेशचे खानदानी अफगाण असे होते। फरुखाबाद जिल्ह्यात कैमगंज येथे ते राहत होते। पुढे त्यांचे वडील फिदा हुसेन खान यांनी हैदराबादकडे स्थलांतर केले। ते वकील होते। त्यांना 7 मुले होती। त्यात झाकीर हुसेन यांचा तिसरा नंबर होता। 10 वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले। त्यामुळे हे कुटुंब पुन्हा गावी परतले। त्यांची आई कैमगंज येथे प्लेगच्या साथीत 1911 रोजी मरण पावली। झाकीर यांचे प्राथमिक शिक्षण सुलतान बाजार सरकारी हायस्कूलमध्ये झाले। पुढील शिक्षणासाठी ते इराणा शहरी गेले। प्रचंड अभ्यासू अशी त्यांची ख्याती होती। 1913 मध्ये ते मॅट्रिक झाले। नंतर ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठात दाखल झाले। MA अर्थशास्त्रात पदवी त्यांनी तिथे मिळविली। विद्यार्थी दशेपासूनच त्यांना गांधीजींचे प्रचंड आकर्षण होते। 1920 साली असहकारितेची चळवळ सुरू झाली। त्याला प्रतिसाद म्हणून झाकीर हुसेन यांनी आपले विद्यापीठ सोडले। 1922 साली उच्च शिक्षणासाठी ते जर्मनीला बर्लिन विद्यापीठात दाखल झाले। तेथे ते 3 वर्षे होते। बर्लिन विद्यापीठात अर्थशास्त्राची PhD त्यांनी मिळविली। तेथील वास्तव्यात त्यांनी अनेक शाळांना भेटी दिल्या व तेथे चाललेल्या शिक्षणाच्या प्रयोगाची पाहणी केली। अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी या काळात नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क या देशांचा प्रवासही केला। तिथे त्यांनी गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर व्याख्याने दिली। 1926 साली ते जर्मनीहून मायदेशी परतले। नंतर त्यांनी जामिया मिलिया या संस्थेसाठी जीवन अर्पण करण्याचे ठरवले। या संस्थेचे ते कुलगुरू झाले। तेथे मासिक 80 रुपये वेतन घेऊन ते काम करीत असत। काम करता करता शिक्षण हा त्यांच्या शिक्षण पद्धतीचा गाभा होता। 1926 साली साबरमती आश्रमात प्रथम त्यांची व गांधीजींची भेट झाली। ऑक्टोबर 1937 साली वर्धा येथे राष्ट्रीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती। त्या परिषदेस झाकीर यांना आमंत्रित केले होते। तेथे बेसिक एज्युकेशनचा आराखडा तयार करण्याचे काम गांधीजींनी त्यांच्यावर सोपविले। त्यामुळेच की काय, बेसिक एज्युकेशनची कल्पना ही झाकीर यांची महत्त्वाची सिद्धी होती। 1948 साली झाकीर यांनी मौलाना आझाद यांच्या आदेशावरून जामिया सोडले व अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले। तेथे ते जवळजवळ 8 वर्षे होते। त्यांच्या प्रयत्नास तिथे योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी 1956 रोजी कुलगुरू पद सोडले। त्यानंतर हिंदुस्थानी तालिमी संघाचे अध्यक्ष, प्रेस कमिशनचे अध्यक्ष, भारतीय विद्यापीठे कमिशनचे सदस्य, जागतिक विद्यापीठ सेवाचे सदस्य, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे सदस्य अशा अनेक पदावर त्यांनी निष्ठेने काम केले। बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी झाली होती। 13 मे 1962 रोजी झाकीर हुसेन यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ देण्यात आली। त्याच वेळी सरहद्द गांधी व त्यांची भेट झाली होती। 13 मे 1967 रोजी झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले। हे सर्वोच्च पद मोठ्या सन्मानाने त्यांनी भूषविले। राजकारणाबरोबरच त्यांना पुराणवस्तू गोळा करणे, पुस्तकांचा संग्रह करणे असे अनेक छंद होते। प्रत्येक बाबतीत त्यांनी भारताच्या संमिश्र संस्कृतीचा ठसा उमटविला। त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून भारतरत्न हा सर्वोच्च किताब 1963 साली त्यांना अर्पण करण्यात आला। अशा या मानवाचे निधन 3 मे 1969 रोजी झाले। पुढच्या व्हिडिओत अशाच एका प्रेरणादायी भारतरत्नाविषयी जाणून घेऊया। धन्यवाद।